तर 3 दिवसात ही शपथ घ्यावी. 9 तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी. नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू. विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनातून आम्ही करू, कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते. अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागतं. त्यामुळे ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की 7, 8 आणि 9 या 3 दिवसात ही शपथ घ्यावी. 9 तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि 9ला आपण अभिभाषण करावं नियमानुसार. अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली. विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे. माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू. सोनू श्रीवास्तव मेरा सवाल है कि सब कुछ अच्छा चल रहा था तो इतना डिले क्यों हो गया, और पोर्टफोलियो बनने में कहा दिक्कत थी कि आज भी मनोबल करना पड़ा? देखिए, ऐसा कोई डिले है ऐसा मैं नहीं मानता. इससे पहले भी 2004 में करीब 12-13 दिन का डिले हुआ था. 2009 में भी करीब 9 दिन का डिले था. तो कई बार हम लोगों को ये समझ लेना पड़ेगा कि कोएलिशन की गवर्नमेंट होती है तो उसमें बहुत निर्णय करने पड़ते हैं. एक पार्टी की सरकार होती है तो निर्णय एक ही पार्टी को करना है. कोएलिशन की गवर्नमेंट में बहुत बड़े पैमाने पर कंसल्टेशन करना पड़ता है. वो कंसल्टेशन हमने किया है. करीब करीब हमारे नंबर्स भी हमने फ्रीज किया है. वो कितने अभी हम नहीं बताएंगे, वो पार्टियां बताएंगी, इसलिए मुझे पूछो मत. और पोर्टफोलियो को भी अभी हम लोगों ने करीब करीब फाइनलाइज किया है. कुछ थोड़ा बचा है उसमें, वो भी कर लेंगे. तो मुझे लगता है कि अब हमारे सामने जो प्रश्न थे वो प्रश्न धीरे धीरे समाप्त हो. प्रवीण राऊत. सीएम साहेब, मागील महायुतीच्या सरकारमध्ये तिन्ही पक्ष होते. त्या तिन्ही पक्षाकडे जे विभाग होते तेच विभाग राहणार की त्याच्यामध्ये काही बदल होणार? थोडे बहुत बदल होऊ शकतात. फार बदल होतील असं नाही. थोडे बहुत बदल होतील. धर्मेंद्र जोरे. नमस्कार सर. पूर्वीच्या 2014 आणि 19 वेळी आपलं जे शेड्यूल आहे ते आपल्या फ्लॅगशिप प्रोग्रामसाठी धरलं जातं. यावेळी तुमच्या डोक्यात काही अशी कल्पना आहे की मागच्या वेळी तुम्ही एक कायद्याची हमी दिली होती. आज मला आत्मविश्वास आहे की तुमच्या डोक्यात काही असेल त्याची जर आज तुम्हाला घोषणा करायची असेल तर आम्हाला सांगा, तर उद्यापासून आम्हाला काहीतरी काही गोष्टी आहेत डोक्यात, पण अजून माझ्या दोन्ही मित्रांची कन्सल्टेशन बाकी आहे. पण आता माझा फोकस जो आहे ना तो या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत, जसं नदी जोड प्रकल्प, याचं काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे. सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत, ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली. आता 60 मेगावॅट तयार झाले, 100 मेगावॅट अजून तयार होत आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये 2026 पर्यंत 16,000 मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जी शाश्वत विकासाची कामं आहेत, ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे, राज्याचं कल्याण होणार आहे, हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो. आणि नुसते आपण टेंडर देऊन टाकल्याने होत नाही. अडथळे येतात, ते अडथळे दूर करावे लागतात. त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉर रूमची पद्धत होती, माननीय शिंदे साहेबांनी देखील ती सुरू ठेवली होती, पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता आपल्याला ही वॉर रूमची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल. जलयुक्त शिवार सारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे, या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे.